बैठकीचे सूत्रसंचालन सन्माननीय अहिरकर दादा यांना माझा नमस्कार। सेवक बांधवांनो, मला आठवते या गावाचा अनुभव। आज ज्या परिवारामध्ये आज आनंदाचा सोहळा, या परिवाराच्या दुःखामध्येही मी सहभागी होतो। या परिवाराने परमेश्वरी कार्य केले, परंतु आपल्या जीवनामध्ये आमच्याच्याने जर चुका जर झाल्या तर परमेश्वर कशी शिक्षा देतो याचाही ज्वलंत अनुभव तुम्ही आम्ही घेतलेला आहे। आणि आज तो परिवार त्या दुःखाचा सहभागी आहे। म्हणून सेवक बांधवांना महानतेगी बाबा जिमदेवजींनी सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही या मार्गाशी जुडलात, प्रत्येक जण, मी सुद्धा, महानतेगी बाबा जिमदेवजींनी सांगितलं की जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत मी तुम्हाला दिलेले तत्व शब्द नियमाचं तंतोतंत पालन करावं लागेल। तर मी जो भगवंत तुम्हाला सोपवत आहे तो भगवंत तुमची रक्षा करेल। भगवंत कशी रक्षा करते बघा, मी माझा एक अनुभव सांगतो। 13 वर्ष आधी 42 दिवसाचे कार्य आले आणि मी माझं वैयक्तिक कामानिमित्त मी परमेश्वराला जो शब्द ठेवला की मी 3 दिवसाचे कार्य करेन, आणि 3 दिवसाच्या कार्याला सुरुवात झाली। मी माझ्या पत्नीला म्हटलं, कारण मला एक सवय आहे, कारण जे मला जीवनदान मिळत आहे ते माझ्या भगवंताच्या तीर्थामुळे मिळत आहे। मी जेव्हापासून या मार्गाशी जोडलो त्या दिवशी मी सकाळी ज्या वेळेस मी विनंती करतो त्यावेळेस मी 3 फुंकाचं तीर्थ बनवतो। आणि कार्य सुरू असताना मी माझ्या परमेश्वराला, माझ्या बाबांना विनंती केली की बाबा, सकाळी एवढ्या तर लवकर 4:30-5 वाजता, कसं आहे रात्री तर नळ येत नाही, नळाला पाणी राहत नाही। मी परमेश्वराला योग मागितला की बाबा, मला 3 दिवसाच्या तीर्थाकरता रोज मला पाणी मिळावं। आणि सेवक बांधवांनो, पहिल्या दिवशी नळ खोलून पाहिला, मला फक्त ग्लासभर पाणी मिळालं। दुसऱ्या दिवशी ग्लासभर पाणी मिळालं आणि तिसऱ्याही दिवशी पाणी मिळालं। 3 दिवस कार्याचे होते। 4थ्या दिवशी ज्या वेळेस मी गेलो, माझी पत्नी म्हणते की आजही तुम्हाला मिळेल का? मी म्हटलं तो परमेश्वर आहे, कारण मला रोज तीर्थ बनवायचं आहे। आणि सेवक बांधवांनो, 4थ्याही दिवशी गेलो, अर्धा ग्लास पाणी मिळालं। तुम्ही परमेश्वराजवळ शब्द ठेवा, परंतु एक गोष्ट आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणामध्ये आपल्याशी गाठ बांधून ठेवा। मानवी जीवन जगत असताना कसल्याही प्रकारचं उणीव कोणाच्याही प्रती, सेवक आहे म्हणून नाही, महानतेगी बाबा जिमदेवजींनी सांगितलं, प्रपंच साधून परमात्मा करा। फक्त सेवकाशीच व्यवहार चांगले ठेवून चालणार नाही। आपल्या आजूबाजूला जो राहते त्याच्याशीही निगडीत आपले प्रेम संबंध असायला पाहिजे, तर तो परमेश्वर तुम्हाला कार्य करेल। मला 4थ्याही दिवशी पाणी मिळालं। सांगायचं तात्पर्य, जे जे मागाल ते तुम्हाला मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला आपले आचार विचार शुद्ध असायला पाहिजे। तुम्हा सर्वांना माहिती आहे, मला 3 वेळा जीवनदान मिळालं। 3 वेळा, 1 वेळा नाही, 3 वेळा। मार्ग जोडलो त्यावेळेस मरणागतीला पोहोचलो होतो, भूत बाधा होती, मरणागतीला पोहोचलो होतो। अनेक औषध उपचार केले, अनेक औषधी उपचार। या मार्गाचे सेवक आहे करोडपती सुनीलजी ढोबळे। आज आमचे बजगरे साहेब आवर्जून सांगतात, 10 रुपयाच्या अगरबत्तीमध्ये त्यांना समाधानी मिळेल। 10 रुपयाच्या अगरबत्तीमध्ये लाखो रुपये खर्च केले, लाखो। परंतु सेवक बांधवांना
दुसरा जीवनदान, मला 2023 साली अटॅक आला. या मंचावर किशोरभाऊ जुमडे उपस्थित आहेत. माझ्या मुलांनी त्यांना फोन केला. त्यांच्या घरून येण्याकरिता कमीत कमी 25 ते 30 मिनिटं गाडीला पाहिजे, 4 व्हीलर गाडीला. अवघ्या 7 मिनिटांमध्ये ते माझ्या घरी पोहोचले, हॉस्पिटलला पोहोचले. आणि त्या हॉस्पिटलमधून मला घेऊन रामदास पेठमध्ये जवळजवळ 30 ते 35 मिनिटं पाहिजे, फक्त अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी हॉस्पिटलला मला भरती केलं. ही किमया कोणाची? गाडी कोणी चालून घेतली? ही बाबाची कृपा. आणि 2024 पुन्हा 1 वर्षानंतर 26 जुलै मी मानेवाडा रोडला कलेक्शनचं काम करतो, बँकेचं कलेक्शनचं काम करतो. मी जात असताना गाय आडवी आली आणि पडलो. शक्ती होती म्हणून उठलो. काही अंतरावर सेवकाचं दुकान होतं, त्या दुकानावर जाऊन बसलो, पाणी वगैरे पिलो, पुन्हा कामाला निघालो. शरीराकडे लक्ष दिलं नाही. परंतु 2 दिवसानंतर मी घरी बसल्या असताना सोफ्यावरच माझं अर्ध अंग निकाम झालं, अर्ध अंग निकाम झालं. माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत नव्हते. फक्त बाबा हनुमानजी म्हणत होतो, परंतु शब्द बाहेर पडत नव्हते, कारण अर्ध अंग निकामी झालं होतं. त्याच वेळेस मी त्यागी असल्यामुळे माझ्या समोर भगवंताची आणि महान त्यागी बाबा जुंदूजींची प्रतिमा होती. मी भगवान बाबा हनुमानजींना विनंती केली की भगवंता, माझ्या जीवन, मी मानव आहे, मी कुठं जर चुकलो असेल तर मला क्षमा कर. आणि जर माझं आयुष्य संपलं असेल तर या क्षणाला तुझ्या चरणी विलीन कर. कारण सेवक बांधवांना आज आम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, आम्ही प्रत्येक जण मानव आहे. जर आमच्या परिवारात जर दुःख जर आलं तर त्या दुःखाचा भोगमान फक्त त्या मानवालाच नाही होत, तर त्या संपूर्ण परिवाराला होतं. म्हणून मी त्या परमेश्वराला म्हटलं, माझं आयुष्य जर संपलं असेल तर तुझ्या चरणी कर. आणि सेवक बांधवांनो, ज्याप्रमाणे वीज कळकळते, तुम्हाला माहिती आहे, आज आपण आकाशातून वीज ज्याप्रमाणे कळकळते, त्याचप्रमाणे माझ्या शरीरात अशी वीज कळकळली. आणि सेवक बांधवांनो, जे अर्ध अंग निकामी झालं होतं, मला माझ्या परमेश्वराने तुमच्या समोर उभा आहे, कसल्याच प्रकारचा त्रास नाही. त्यानंतर पुन्हा 2 दिवसाच्या नंतर मी चेकअप करता मी माझ्या डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ताच तुम्ही मेडिकलला भरती व्हा, कारण माझ्या ज्या ब्रेनची जी नस होती पूर्ण चोक झाली होती, 100% चोक झाली होती. मी लगेच दुसऱ्याच दिवशी 29 तारखेला माझ्या डॉक्टरांनी मला मेडिकल ट्रामा सेंटरमध्ये पाठवलं. आणि ट्रामा सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा डॉक्टरांनी चेक केलं, त्याच वेळेस तो डॉक्टर म्हणते की हे जिवंत राहू शकत नाही. आणि सेवक बांधवांनो, दुसऱ्याच दिवशी माझं ब्रेनचं ऑपरेशन झालं. आणि या ब्रेनचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर पुन्हा 1 महिन्याच्या नंतर मला चेकअप करता जेव्हा बोलावलं, MRI केला. आणि त्या MRI मध्ये आजही तो MRI माझ्याकडे आहे. त्या MRI मध्ये माझ्या शरीरामध्ये 95% ब्लॉकेज आहे, 95%. मला त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कमीत कमी 6 महिने बेडवरून खाली उतरायचं नाही, फक्त आराम करायचा. मग आराम जर करेल तर मी खाईल काय? आहे परमेश्वराच्या कृपेनं 1 ते 1.25 लाख रुपये माझा मुलगा कमाई करतो. परंतु मी परमेश्वराला शब्द ठेवला होता की परमेश्वरा, जर मी बेडवर जर राहील तर तुझे कार्य मी करू शकणार नाही. मला त्या कार्याकरता मला शक्ती प्रदान कर. आणि सेवक बांधवांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणून सेवक बांधवांनो, प्रत्येक जण म्हणते, प्रत्येक जण तत्वात म्हणते, इच्छानुसार भोजन. जर तुमच्या इच्छा पूर्ती जर होत असेल, जर तुम्ही खऱ्या अर्थाने महान त्यागी बाबा जुंदूजींनी दिलेल्या तत्वाची जर
आज आमच्या समोर महान त्यागी बाबा जुंदूजींनी एका परमेश्वराची भगवंताची प्रतिमा ठेवली, परंतु तेच महान त्यागी बाबा जुंदूजी म्हणतात मी भगवंत पाहला नाही, परंतु तेच महान त्यागी बाबा जुंदूजी म्हणतात की भगवान मुझे खाना देता है। कसा आहे भगवंत, कसे आहेत बाबांचे विचार। आम्ही कवी महान त्यागी बाबा जुंदूजींनी आम्हाला 1 रुपयाची 2 रुपयाची पुस्तक दिली, आम्हाला वेळ नाही त्या पुस्तकाला ओपन करून पाहण्याची, अध्ययन करण्याची, आचरण करण्याची। फक्त आम्ही परमेश्वराला मागत राहतो, मला पाहिजे, मला घर पाहिजे, मला दार पाहिजे। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कसल्याच प्रकारचा परमेश्वराला योग मागू नका, कसल्याच प्रकारचा। तुमचे आचार विचार शुद्ध ठेवा, आचार विचार शुद्ध ठेवा। आणि फक्त जर मागायचं जर असेल तर परमेश्वराला सत्य, मर्यादा आणि प्रेमाचं आचरण मागा। जर ते तुमच्या जवळून जर ठरत असेल तर परमेश्वर महान त्यागी बाबा जुंदूजींनी आम्हाला प्रत्येकाला सोपवलेलं आहे। मानवी जीवन त्यांनी घडवलं आणि त्या मानवी जीवनामध्ये तुम्हाला त्या परमेश्वराला माहित आहे की तुम्हाला काय हवं आहे। तुम्ही ज्याप्रमाणे कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला परमेश्वर देईल। आज मला सर्व दिलं। आज माझी ही व्यथा होती सेवक बांधवांना की माझा जर पचगरे साहेबांसोबत जर संपर्क जर जुळला तर मी पचगरे साहेबांच्या घरी आवर्जून जबरदस्ती जात होतो, जबरदस्ती, की एक वेळ मला नाश्ता मिळेल, माझी एक वेळची सांज निघेल। पण आज माझ्या परमेश्वराने, माझ्या भगवंताने, माझ्या महान त्यागी बाबा जुंदूजींनी आणि मातोश्री आई वाराणसीच्या कृपेने मला अन्न, वस्त्र, निवारा सर्व मिळालं, सर्व मिळालं। म्हणून सेवक बांधवांनो, हात जोडून कळकळीची विनंती करतो, बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं तंतोतंत पालन करा आणि आपल्या जीवनात आनंद घ्या। आणि एक गोष्ट, परमेश्वर प्रत्येकाचं ऐकते, प्रत्येकाचं। 2 दिवसाआधी किशोर भाऊ जुमडे यांची आई, त्यांना अटॅक आला। मला त्यांनी लगेच फोन केला, मी हॉस्पिटलला पोहोचलो। ICU ला असल्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ICU ला कोणीही जाऊ देत नाही। मी परमेश्वराला बाहेरच विनंती केली की भगवंता, मला कमीत कमी त्या माझ्या मायेपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दे। मी त्या गार्ड सोबत बोललो, गार्ड लेडीज होती, तिला सांगितलं की ताई मला फक्त 1 मिनिटासाठी आतमध्ये जाऊ द्या, फक्त 1 मिनिटासाठी। मी गेलो। त्यापूर्वी सेवक बांधवांनो, ज्यांना ऑक्सिजन लागलं होतं, मी विनंती केली, त्याही परमेश्वराने विनंती केली, परंतु ज्या वेळेस मी आतमध्ये शिरलो त्याच वेळेस डॉक्टरांनी तो ऑक्सिजन काढला आणि फक्त श्वास घेण्याच्या नळ्या लावल्या। कशी महान कृपा, तुमच्या शब्दावर परमेश्वर कार्य करते। मी त्यांच्याजवळ उभा राहिलो, मी बाबा हनुमानजीच्या नावानं सत्य, मर्यादा, प्रमेयाच्या 3 फुंका मारल्या आणि हा काल त्यांचा डिस्चार्ज झाला, आज त्या घरी आहेत। मी परमेश्वराला सांगितलं की परमेश्वरा, खूप कष्ट केले त्यांनी, खूप कष्ट केले। आज त्यांच्या घराचं बांधकाम आहे, जवळजवळ 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल। त्यांच्या घरामध्ये कमीत कमी जाऊ द्या। डॉक्टरांनी सांगितलं की कमीत कमी 70 ते 80% ब्लॉकेज त्यांच्या शरीरामध्ये आहे। डॉक्टरांनी सांगितलं की चान्सेस नाही, चान्सेस नाही।